हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गवारीपासून एक भन्नाट अशी रेसिपी. त्या अगोदर माझ्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, आपण गवारी छान स्वच्छ निवडून धुवून पाण्यात भिजवत ठेवलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आहे गवार. आता आपण यासाठी मसाला वाटून घेणार आहोत. मिरच्या टाकलेल्या आहेत बऱ्याचशा आणि लसूण टाकणार आहे मी. आता लसूण मी सोलून टाकणार नाही आहे, असाच पाकळ्यांसोबत टाकणार आहे. हे पहा, न सोलता छान लागते. छान असतात खाल्लेलं असंच. आता आपण त्यामध्ये अद्रक घालणार आहोत थोडंसं. न टाकता आपण हे वाटून घेणार आहोत मिश्रण. छान असं लसूण मस्त लागतो, सालीसकट खाल्लेला चांगलासुद्धा असतो शरीराला. आता कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आपण कुकरमध्ये भाजी बनवणार आहोत. ही 2 चमचे तेल टाकलेलं आहे, 2 पळ्या. तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. स्टीलचा कुकर आहे त्यामुळे गॅस मीडियम ठेवलेला आहे. आता आपण जिरं घालणार आहे यामध्ये. हे पहा, कढीपत्ता घालणार आहे. झाडाचा कढीपत्ता ताजा ताजा घेतलेला आहे, फ्रेश. पाहू शकता कढीपत्ता घातलेला आहे त्यामध्ये. आता छान अशी मस्त खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आता आपण त्यामध्ये वाटण घालणार आहोत. आपण मिरची, लसूण, अद्रकचं वाटण घालणार आहोत. हे पहा, पाणी न टाकता वाटलेलं आहे. आता आपण छान याला परतून घेऊया तेलावर. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील. आणि कमेंट देखील करून सांगा मला. अगदी झटपट होणारी भाजी आहे. टिफिनसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. जास्त वेळ लागणार नाही. 5 मिनटात भाजी होणार आहे. हे पहा, छान असं आपला मसाला भाजून झालेला आहे तेलावर. मस्त फ्राय झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता आपण यामध्ये हिंग घालणार आहे. थोडंसं हिंग घातलेलं आहे. हळद घालणार आहे, थोडीशी हळद घातलेली आहे. हे पहा, छान आपण आता यामध्ये छान मसाला भाजलेला आहे. लसणाचा सुद्धा वास एकदम मस्त येत आहे. छान आपण गवार घालणार आहोत त्यामध्ये. एकदम फ्रेश गवार आहे, ताजी ताजी हिरवी हिरवी गवार आहे, पाहू शकता. आता आपण छान याला मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. थोडंही पाणी घालणार नाही मी जास्त. सुकीच गवार करणार आहे कुकरमध्ये. फक्त 2 शिट्ट्या होणार आहे आपली गवार. हे पहा, सर्व मसाला एकत्र लावून घेतलेला आहे असा. यासाठी होणारी अगदी झटपट अशी गवारीची भाजी नक्की करून पहा. तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. लागेल तसं मीठ घालू शकता, तुम्हाला आवडेल तसे. आता आपण यामध्ये मीठ आपण आता हलवून घेऊया. हे पहा, मस्त फ्रेश गवार वाटत आहे. गवारीचा कलरसुद्धा किती भारी आहे. मस्त हिरवीगार गवार आहे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. हे पहा, थोडासा कूट घातलेला आहे. आता आपण छान हलवून घेऊया, जेणेकरून मीठ सर्वीकडे मिक्स होऊन जाईल, शेंगदाण्याचा कूटसुद्धा. आता यामध्ये फक्त 2च चमचे पाणी घालणार आहे. कोथिंबीर घालणार आहे कापून. बरीचशी कोथिंबीर घातलेली आहे. हे पहा, पाणी जास्त घालणार नाही आहे मी. एकदम थोडंसं पाणी घालणार आहे, फक्त 2 चमचेच असं. हे पहा, एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे, पाहू शकता. आता आपण ह्याच्या फक्त 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये आपली गवार तयार होणार आहे लगेच. झटपट होणारी रेसिपी आहे अगदी. टिफिनसाठी लवकर बनवू शकता तुम्ही सकाळी सकाळी गडबडीत. हे पहा, झालेले आहे आपला कुकर. 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण. आता मी तुम्हाला खोलून दाखवते कशी झालेली आहे गवार. हे पहा, एकदम मस्त अशी गवार झालेली आहे. कलरसुद्धा एकदम भारी आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. छान झालेली आहे एकदम. चवीलासुद्धा एकदम भारी लागते. भाकरीसोबत म्हणा, चपातीसोबत आवडेल तशासोबत तुम्ही खाऊ शकता. डिशमध्ये मी घेऊन दाखवते तुम्हाला. जर आवडली असेल रेसिपी तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, थँक्यू.